ओके. तर सगळ्यांचं वेलकम आहे. आज आपण DXN मध्ये जे नवीन नवीन प्रोडक्ट्स आलेत त्याची माहिती घेऊया आणि या महिन्यामध्ये 2025 सालामध्ये पहिल्याच महिन्यामध्ये कंपनीने जोरदार धमाका लावलाय. ऑफर 4 ते 5 आहेत आणि ऑफर टीम पर्यंत सगळ्यांना समजायला हवेत. आणि सगळ्यात मोठी गुड न्यूज की येत्या रविवारी खूप चांगली मीटिंग आहे वाकडेवाडी ऑफिसला सकाळी 11 वाजता. ओके. तर अशा दोन्ही कारणाकरता आपण आजची मीटिंग सुरू करूया. और ओके. तर सगळ्यात महत्वाचं की आपण सगळ्यांना डॉक्टर लिम सरांचं थँक्यू म्हणूया की ही व्यक्ती अहोरात्र आपल्याकरता काम करतेय. आणि माझ्या माहितीप्रमाणे दर महिन्याला 4 ते 5 नवीन प्रोडक्ट आपल्याला लॉन्च होत आहेत. आणि या वर्षात अजूनही आपल्याकडं धमाका असे भरपूर प्रोडक्ट येतील ज्या प्रोडक्टचा आपण वॉन्टेड मध्ये आहोत. त्यामुळं कंपनीची ग्रोथ अहोरात्र होत चालली आहे. डॉक्टर लिम जेव्हापासून DXN सुरू झालंय तेव्हापासून आज तागायत भरपूर काम करतायत. आपला रोल आहे की आपलं आयुष्य आपल्याला सुधरवायचं आहे, चांगलं करायचंय, वाढवायचंय, पैसे कमवायचे, भविष्याची सुरक्षितता पाहायची आहे, मुलांचं करिअर करायचंय. तर आपल्याला एका ब्रँड सोबत राहावं लागेल. आणि हा ब्रँड तुम्हाला मला ब्रँडेड बनवायला निघालाय. तर हे ब्रँडेड बनवत असताना सगळ्यात महत्वाचं ह्याचा हेतू काय, ह्याचा पर्पज काय आहे. तर एवढे ब्रँड मार्केटमध्ये आहेत, एवढे DXNचे प्रोडक्ट मार्केटमध्ये येत आहेत, त्याचा हेतू एकच आहे, टू स्टॅबिलाइज द बिझनेस अँड टू क्रिएट अ मोमेंटम. म्हणजे जोपर्यंत आपली हालचाल होणार नाही, आपली संघटना बनणार नाही, आपल्यासोबत आपली लोक येणार नाहीत. आता मी तर सध्या असं पाहतोय, लोक बरोबर येत आहेत की नाही ते महत्वाचं नाही, आपणच आपण. म्हणजे मला ते करायचंय का करायचं नाही, खायचंय का खायचं नाही, याच्या द्विधा मनस्थितीत प्रत्येक व्यक्ती अडकलेली आहे. तुम्हाला आपल्या सगळ्यांना आपल्या मनावर ताबा मिळवायचा आहे. आपलं मन थोडस हलकं झालंय आणि आपण कुठल्याच निर्णयावरती पोचत नाहीये. आणि जर कुठल्याच निर्णयावरती आपण पोचलो नाही तर आपण जसं करिअर स्टार्ट केलं आपण तिथंच अडकूया. त्यामुळं 2025 सालामध्ये अगदी पहिल्या महिन्यापासून एक मोमेंटमला सुरुवात करा. मोमेंटम म्हणजे काय, की मला प्रोडक्ट खायचे, मला वापरायचे, मला दररोज 4 लोकांशी बोलायचे, मला सांगायला जायचे. कोण घेतंय का घेत नाही, काय घडतंय ती नंतरची गोष्ट आहे. ते तुमचा प्रकार नाही. तुम्हाला काम आहे पेपर सोडवायचा. मार्क किती पडतील, काय लिहिले त्याच्यावरती डिपेंड आहे, अभ्यास कसा झाला होता त्याच्यावरती डिपेंड आहे. पण तुमचं प्रॅक्टिस कधी होईल, जास्त लोकांना भेटून जास्त लोकांना सांगण्यावरती. त्याच्यामुळे बिझनेस स्ट्रॅटेजी व्हर्सेस बिझनेस प्रमोशन, मी कशी स्ट्रॅटेजी लावतो त्याच्यावरती माझा बिझनेस प्रमोट व्हायचं की नाही ते ठरतं. त्यामुळे आता बिझनेस स्ट्रॅटेजी करता नवनवीन प्रोडक्ट्स आलेत. तुम्हाला असं नाही की RGGLच विकायला पाहिजे, मॉरंजीस द्यायला पाहिजे, स्पिरुलिनाच खायला पाहिजे. तुम्ही अगदी घरातलं तेल मीठ साबण बदलून सुद्धा बिझनेस करू शकता. अगदी हरित की पावडर, आस्ती समारक पावडर, त्रिफळा खाऊन सुद्धा तुम्ही PV करू शकता. आपलं काम आहे की PV जनरेट करणे, व्हॉल्यूम तयार करणे, आणि आपला बिझनेस वाढायला लागेल. याच्यात सगळ्यात महत्वाचं आता धमाका प्रोडक्ट एक आलंय, त्याच्याकडे आपला बऱ्याच लोकांचा कानाडोळा होतोय. आणि हे प्रोडक्ट आहे कॉर्डिसेप्स टॅबलेट, कॉर्डिसेप्स कॅप्सूल. हे जे प्रोडक्ट आपल्याकडे आलंय, हे प्रोडक्ट सगळ्यात महत्वाचं आहे तुमचं एनर्जाइज परफॉर्मन्स, तुमचं इम्युनिटी वाढायला, तुमचा स्टॅमिना वाढवायला. काही लोकांचा आता बघा HMPV व्हायरस आलाय, आता म्हणतात ते व्हायरस येणार आहे. आणि हा व्हायरस आला तर भयानक काहीतरी घडणार आहे. हे भयानक घडायच्या अगोदर DXNनी आपल्या हातात प्रोडक्ट दिलेत. प्रोडक्ट हे जे कॉर्डिसेप्सची टॅबलेट किंवा कॅप्सूल आहे, ही काय सशक्त बनवलेल तुमचं, हे तुमचं सशक्त बनवतं फुफ्फुस, तुमचं हार्ट, आपली किडनी, हे तिन्ही अवयव मजबूत बनवतं. त्यामुळे तुमचा इट इज अ हार्ट हेल्थ हिरो. तुमच्या ज्या लोकांना कोलेस्ट्रॉल आहे, ज्या लोकांना BP आहे, ज्या लोकांना पेस मेकर लावलाय, ज्यांना हार्ट ब्लॉकेज सांगितलंय, या लोकांची सुट्टी नाहीये. या लोकांची सुट्टी नाही. त्यांना हार्ट अटॅक येऊ शकतो, BP वाढू शकतो, विनाकारण दवाखान्यात लाखो रुपये जाऊ शकतात, जीव गमावू शकतात. मग तुमच्या सोबत हे प्रोडक्ट होतं, आपण सांगितलं का नाही. आणि हे प्रोडक्ट जर तुम्ही खात राहिला तर सगळ्यात महत्वाचं, तुम्ही ज्या वयाचे आता आहात, 50शीचे आहात तर 40चे वाटाल, 60चे आहात तर 50चे वाटाल. 10 वर्षांनी तुमचं
आयुष्य रिव्हर्ट होणार आहे सगळ्यात महत्वाचं. आणि याच्यामुळं तुमचं इन्हान्स नॅचरल विगर अँड परफॉर्मन्स, तुमचं वीर्य, ज्या लोकांचं वीर्य म्हणजे वीर, ओके, वीर धनुर्धानी साहसी पुरुष, ओके, धाडसी स्त्री, हे कशाने होतं? तुमच्या डिपेंड असतं विगर आणि व्हायटॅलिटीवरती. नौजवान, जोश, उत्साह, ताकद, एनर्जी, स्टॅमिना, वाव, मला हे करायचंय, मला ते करायचंय. मग हे सगळं होण्यासाठी, तुमच्या बॉडीतलं वीर्य वाढवण्यासाठी, वीरता वाढवण्यासाठी तुम्हाला कॉर्डिसेप्सच्या कॅप्सूल किंवा टॅबलेट खाणं गरजेचं आहे. थोडक्यात हे बनवायला आलंय तुम्हाला. तुमची लाईफस्टाईल जी इनॅक्टिव्ह झाली, मरगळली, आळस अंगात साठलाय, काय काम होत नाही, निगेटिव्ह थॉट्स येतात, ओके, गॉसिपिंग होतं, ह्याचं कारण काय? मी उत्साहित नाहीये, मी एनर्जी नाहीये, माझ्या बॉडीमध्ये तेवढं काय म्हणूया आपण, थेरपेटिक औषधी गुणधर्माचे प्रोडक्ट उतरलेच नाहीत, न्यूट्रिशियस प्रोडक्ट गेलेच नाहीत. त्याच्यामुळे व्हायटॅलिटी करता प्रत्येक स्त्रीनी, पुरुषांनी, लहान मुलांनी, मोठ्या माणसांनी, म्हाताऱ्या माणसांनी कॉर्डिसेप्स घ्यायला पाहिजेत. आता जी लोक आर्जिजल घेत होती बरेच दिवस, त्यांना पण चेंज करू शकतो. सर आमच्याकडे अजून एक प्रोडक्ट आलंय, तुम्ही कॉर्डिसेप पण ट्राय करू शकता. हे नुसतं सुट्ट प्रोडक्ट द्यायला पण चांगलं आहे, नुसती कॉर्डिसेप्स, ओके. आणि हे कॉर्डिसेप्स काय आहे? गॅनोडर्माच्या ऐवजी एक वेगळ्या जातीचं मशरूम, जे इट इज इक्विव्हॅलंट टू गॅनोडर्मा. त्याच्यामुळं कॉर्डिसेप्सला जास्तीत जास्त प्रयत्न करा. विशेष करून ज्यांना निमोनिया झालाय, सर्दी वारंवार होत राहते, थकतात जास्त, दमा आहे, बीपी आहे, क्रिएटिन वाढलंय, ब्लड युरिया वाढलाय, हातापायला सूज आलीये, बोजड शरीर झालंय, जिमला जातोय, थकवा आहे, यांनी खायचे कॉर्डिसेप्स. 120 कॅप्सूल मध्ये आहे, 120 360 कॅप्सूल मध्ये आहे, 120 टॅबलेट मध्ये आहे, 360 टॅबलेट्स मध्ये आहे. त्यामुळं कॉर्डिसेप्स जास्तीत जास्त प्रमोट करायला सुरुवात करा. हे अजून काय करतं? रिड्यूस कॅन्सर रिस्क. ज्यांना कॅन्सरची लागण झाली आहे, कॅन्सर सांगितलाय, कार्सिनोमा फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज, फोर्थ स्टेज, यांना आपण कॉर्डिसेप्स देऊ शकतो. अजून काय करतं? एनहान्स एक्झरसाइज परफॉर्मन्स. जे लोक जिमला जातात, वर्कआउट करतात, स्टॅमिना वाढवायचा आहे, परफॉर्मन्स कमी झालाय, त्यांना पण देऊ शकतो. बेनिफिशियल इन डायबिटीस. डायबिटीस पेशंटला सुद्धा कॉर्डिसेप खूप मदत करायला लागेल. कारण डायबिटीस पेशंटचा त्रास काय असतो? शुगर वाढल्यामुळे लंग्स, हार्ट, किडनी अफेक्ट होतं. यांनी तुम्हाला सपोर्ट मिळायला लागेल. रिच इन अँटी एजिंग. अँटी एजिंग काय आहे? त्याच्यात असतात अँटीऑक्सिडंट भरपूर, त्यामुळे स्टॅमिना वाढायला लागेल. हेल्पफुल इन इन्क्रीजिंग सेक्स ड्राईव्ह, म्हणजे तुमचं वीर्य वाढायला मदत व्हायला लागेल. ज्यांना सांगितलं की तुम्हाला बाळ होत नाही, तुमचा स्पर्म काउंट कमी आहे, स्पर्म प्रेशर कमी आहे, थकवा येतो, फटिकनेस आहे, एखादी लेडीज आहे, तिला प्रेग्नन्सी राहते पण मिस कॅरेजेस होतंय, या सगळ्यांना आपण कॉर्डिसेप देऊ शकतो. आणि हार्ट हेल्थ करता खूप चांगलं आहे, सगळ्यात महत्वाचं. आणि जर तुम्हाला इन्फ्लेमेशन आहे, लगवीच जळजळ होते, पोटात आगाग होतीये, तुमच्या अंगाला खाजवतंय, पित्त सारखं उसळतंय अंगावरती, इन्फ्लेमेशन 10 कुठल्याही प्रकारचं असेल, तर तुम्ही कॉर्डिसेप्स घेऊन तुमच्या बॉडीचं टेम्परेचर नॉर्मल नक्कीच आपण करू शकतो. त्यामुळे कॉर्डिसेप प्रमोट करा. आणि मला एकच कळालंय, जो कुठलाही ॲलोपॅथीचा डॉक्टर त्याच्या उभ्या आयुष्यात त्याने असले प्रोडक्ट चांगले पाहिले नसतील, एवढ्या वर्ल्ड क्लास प्रोडक्ट आपल्या हातात आलंय. आपलं भाग्य किती चांगलं आहे. स्वतः खा प्या एन्जॉय करा. प्रॉपर्टी नंतर, गुंठानंतर, सोनानंतर, कपडे नंतर, पण तुम्ही जर ठीक असाल तर सगळ्या गोष्टींना अर्थ आहे. त्यामुळे तुमच्याकडं बघून लोकांनी पोळं खायला पाहिजे. त्यामुळे आपली एनर्जी चांगल्या ठेवण्यासाठी हे घ्यायचं. बॅक टू बॅक अजून एक प्रोडक्ट चांगला आला आपल्याकडे, नरिश युअर माइंड, अनलॉक युअर ब्रिलियन्स. बऱ्याच लोकांना काय झालंय माहितीये का? करायचं तेच कळत नाहीये. म्हणजे मी जर तुम्हाला आता सांगितलं की एक असते गाडी आणि एक असतो गाडीचा ड्रायव्हर, मग आता गाडी महत्वाची काय गाडीचा ड्रायव्हर महत्वाचा आहे? तर माझी गाडी पण ओके पाहिजे आणि ड्रायव्हर पण चांगला पाहिजे ना. ड्रायव्हर कोण आहे? तुमचा ड्रायव्हर आहे तुमचं मन. आणि तुमच्या मनात आहेत भुंगे, तुमच्या मनात 100 प्रश्न, संशय, भीती, किंवा काय होणार काय होणार नाही काहीच माहिती नाही. हे का झालं? तर तुमची बॉडी फिजिकली फिट होती पण तुमचं मन निगेटिव्ह थॉट्स मध्ये अडकलं होतं. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं, तुमचं मन निर्मळ करायचं असेल तर शून्य ध्यान करणे. आणि जसं आपण म्हणतो की नाही, किंग ऑफ आयुर्वेदा, ओके, हे काय म्हणतो आपण? गॅनोडर्मा. तसं किंग ऑफ नर्वस सिस्टम,
म्हणजे चेतासंस्था मज्जासंस्था ह्याचा राजा कोण आहे? ह्याचा राजा आहे लायन्स मेन. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं ज्याला फर्टिगो म्हणजे चालताना तोल जातो, अल्झायमर लक्षात राहत नाही, ब्रेनच्या कुठलाही प्रॉब्लेम, विस्मरण त्याचं घडत राहतं, मेमरी त्याची कमी झालीये, किंवा फोबिया, अनेक माणसांच्यात गेले की त्याला भीतीच वाटते, घाबरट जास्त झालाय, अशा सगळ्या लोकांना तणाव जास्त आहे, ताण, कंपनीत लोड वाढलाय, घरात लोड वाढलाय, नवरा बायको सारखं भांडतच बसतात, ओके, ह्यांना लायन्समॅन खायची जास्त गरज आहे. त्यामुळे स्टँड स्ट्रॉंगर, स्ट्रेंथ युअर बॉडी डिफेन्सेस, रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी. आता बघा टीव्हीला 2 दिवस काय दाखवत आहेत, HMPV व्हायरस आला, यांना नुसता बघितला व्हायरस बाहेरच्या देशात, यांना घरात सुरू झाला. अशी काही लोक कमजोर ह्याचे असतात, ह्या सगळ्या लोकांना लायन्समॅनची अत्यंत गरज आहे. आणि काय काम करतं लायन्समॅन? लायन्समॅनचं काम आहे ब्रेन हेल्थ, मेंदूची आरोग्य राखण्यासाठी तुम्हाला पाहिजे लायन्समॅन. रिडक्शन इन स्वेलिंग, तुमच्या अंगाला सूज असेल, हातापायला सूज आहे, ओके, ती सूज कमी करण्यासाठी लायन्समॅन आपण देऊ शकतो. रोग प्रतिकारक शक्ती वाढण्याकरता लायन्समॅन आपण देऊ शकतो. पचन संस्था चांगली होण्याकरता आपण लायन्समॅन देऊ शकतो. नर रिजनरेशन म्हणजे पुनर्जनन, म्हणजे मला काय म्हणूया आपण, चेतासंस्था मज्जासंस्था, आपल्या अभ्यास वाचला की सगळं लक्षात राहायला पाहिजे, आणि मला तत्पर असायला पाहिजे, अलर्ट असायला पाहिजे, आळस जायला पाहिजे, मूड चांगला असायला पाहिजे, हे सगळं करण्याकरता लायन्समॅन अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यात अँटीऑक्सिडंट भरपूर असतात. मूड और मानसिक स्वास्थ्य में सुधार लाता है, इम्प्रूव्ह मूड आणि मेंटल हेल्थ करता लायन्समॅन खूप गरजेचं आहे. आणि तुम्हाला भविष्यात कॅन्सर येऊ देणार नाही. त्या सगळ्यांच्या करता कॉर्डिसेप्स आणि लायन्समॅन दोन अत्यंत वर्ल्ड क्लास प्रोडक्ट आलं. हे आतापर्यंत फक्त मलेशियात होतं, इंडियात नव्हतं, पण त्याची मुवमेंट आपल्या हातात आहे की जास्तीत जास्त करण्यासाठी. ज्या लोकांची दातखीळ बसते, फीट येतात, चक्कर येत राहते, चालताना तोल जातो, यांना लायन्समॅन अत्यंत जास्त देणं गरजेचं आहे. सकाळी एक, संध्याकाळी एक, सकाळी 2 संध्याकाळी 2, अशा पट्टीत आपण ते देऊ शकतो. याच्या सोबत काय, ब्युटी सोपचं आपल्याकडे किती प्रोडक्ट आलंय, 80,000 करोडचं ब्युटी सोपचं प्रोडक्ट आहे. टूथपेस्ट किती प्रोडक्ट आहे, 12,000 करोड रुपयाच्या टूथपेस्टचं प्रोडक्ट आहे. त्याच्यानंतर हे नीम, ब्राह्मी, गुळवेल, अश्वगंधा, ब्लॅक क्युमिन, त्रिफळा, त्याचं मार्केट आहे 1,50,000 करोड. ओके, दरवर्षी 17% त्याच्यामध्ये ग्रोथ होतीये. गोडे तेलाचं मार्केट आहे 3,00,000 करोड रुपयांचं. हे सगळे प्रोडक्ट आपल्याकडे आहेत ना बाबा, घेऊन घरात का बसलाय, खात का नाही तुम्ही? हा तुमचा स्वतःचा आपला कारखाना आहे, आपल्या कारखान्यात माल तयार होतोय, आपण खायचं प्यायचं प्रमोशनला निघायचं. त्याला मला खाल्लं तर हेल्थ मिळणार आहे, त्याचे बोललो तर मला पैसे मिळणार आहेत, आणि बिझनेस वाढवला तर माझं नेटवर्क वाढणार आहे, सगळ्यात महत्वाचं. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं जास्तीत जास्त मोटिवेट करा, एनकरेज करा. राईस ब्रॅन ऑइल आपल्या घरात बदलायला पाहिजे. कुणासाठी? ज्या घरामध्ये बीपीचा पेशंट आहे, ज्या घरात डायबिटीसचा पेशंट आहे, ज्या घरातील लोकांचं वजन कमी करायचंय, ज्यांची त्वचा टॅन झालीये, ज्यांचे केस गळायला लागलीये, ओके, या सगळ्या लोकांना राईस ब्रॅन ऑइलची अत्यंत आवश्यकता आहे. कारण हे आहे झिरो कोलेस्ट्रॉल. सगळ्यात महत्वाचं अँटीऑक्सिडंट 15,000 ppm. सगळ्यात महत्वाचं ट्रान्सफॅट फ्री, हे चिकटलाही, तुमच्या भाजी केली तर त्याच्यामध्ये पातेलं करपत नाहीये, जळत नाहीये, आणि आतमधल्या रक्तवाहिन्या लवचिक ठेवतं, आतल्या रक्तवाहिन्या स्वच्छ करतं. सगळ्यात त्याच्यात कुठले प्रिझर्वेटिव्ह नाही. किती पण दिवस तेल तसंच राहिलं तरी आंबत नाही, त्याचा वास येत नाही. आणि भाजी आपण टाकली तर तव्यात जाळ लागत नाही, कढईत जाळ लागत नाही, म्हणजे कमी जळतं, कमी लागतं, खूप सेव्हिंग व्हायला लागेल. त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही बदला. आणि एक लक्षात घ्या, डीएक्सएनच्या डिस्ट्रीब्युटर लोकांना हे जे तेल आहे ना, 220 रुपये लिटर आहे. तुम्ही घरात जे तेल घेतात, जेमिनी, सूर्यफूल, 150 रुपये लिटर, त्यांनी उद्या हार्ट अटॅक येऊ शकतो. तेलामध्ये भेसळ भरपूर आहे. त्यामुळे या तेलामध्ये भेसळ नाही, प्युअर तेल आहे, क्वालिटी चांगली आहे. त्यामुळे गोड तेल बदला. एकदम 6 डबे घेऊ शकता. त्याच्यात व्हेज, नॉन व्हेज तुम्हाला काय करायचं ते करू शकता.
हे खूप चांगलं व्हायला लागेल. आणि त्याच्या सोबतच एक नवीन प्रोडक्ट आहे जे धमाका घालते मार्केटमध्ये, त्याचं नाव आहे कंबुचा. आता मीटिंग सुरू होण्यापूर्वी आपण एक व्हिडिओ रन केला होता रफिक सरांचा, आणि हा जो कंबुचा आहे ना, हा चहाचा आहे. कंबू नावाचा एक जपानचा सायंटिस्ट त्यांनी शोध लावला म्हणून त्याला कंबुचा म्हणतात. पण हा कंबुचा प्यायचा आहे उपाशी पोटी, रोज सकाळ सकाळी पिऊ शकता. हे काय करतं, अंगातला दाह कमी करतं, पोटातले अल्सर कमी करतं, ज्यांना पोटात जंत होतात, पोट साफ होत नाही ते कंट्रोल करतं, कोलेस्ट्रॉल हेल्दी बनवतं, बद्धकोष्ठता, मूळव्याध, फिशर फिस्तुला असेल तर त्यांना फायदा होतो. एनर्जी ड्रिंक आहे ते, कॅन्सरला प्रिव्हेंट करतं, पचन चांगलं करतं. डायबिटीस मध्ये आपल्या बॉडीमध्ये एक्स्ट्रा साखर होत असेल तर त्या कंबोचामध्ये 30 प्रकारचे बॅक्टेरिया टाकलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये काय, तुमचं हृदय तर चांगलं राहीलच, पण त्याच्यामध्ये टाकले स्कोबी. स्कोबी म्हणजे काय, सिम्बॉटिक कल्चर ऑफ बॅक्टेरिया आणि इस्ट. हे जे कंबूचा आहे की नाही, सिम्बायोटिक म्हणजे काय, नवरा बायको ज्या घरामध्ये ट्युनिंग असेल ना, तो संसार फुलायला लागेल. जिथं खारखूर खारखूर काहीतरी सुरू झाली तिथे बिघडायला लागेल. हे तुमच्या बॉडीचं आणि तुमच्या माइंडचं संतुलन बनवायचं काम करतं. त्याच्यामध्ये कुठलाही कलर टाकला नाही, फ्लेवर टाकला नाही, प्रिझर्वेटिव्ह टाकलेलं नाही. कंबुचा इज अ हेल्दी लिव्हिंग ड्रिंक. आणि कंबुचामध्ये काय काय, पॉलिफेनॉल्स, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट, ऑर्गॅनिक इन्झाईम्स आणि व्हायटल अमायनो ऍसिड्स. म्हणजे खाल्लेलं अन्न चांगलं पचायला लागेल, चांगली भूक लागायला लागेल, अंगाचं स्वेलिंग कमी करतं, वजन कंट्रोल करतं. त्यामुळे डेली वन कंबूच्या आपली पोरं वडापाव खातात, मिसळ पाव खातात, पिझ्झा, शॉर्मा, हे सगळं खाण्यापेक्षा कंबूच्या बॉटल आपल्या घरात प्यायलाच पाहिजे. आणि ज्या लोकांना जास्त प्रॉब्लेम आहे त्याला म्हणायचं, ओळीनी 16 बॉटल दररोज एक संपव, आणि 16 दिवसांनी मला सांग तुला कसं वाटायला लागलं. आणि जर त्याला छान वाटलं तर आपण कंबुचाची डिस्ट्रीब्युटरशिप त्यांना देऊ शकतो. मग ते हॉटेल असेल, नाहीतर बिअर बार असेल, नाहीतर किराणामालाचं दुकान असेल, आपण त्यांच्यापर्यंत सप्लाय करायला पाहिजे. 31 डिसेंबर झाला, आम्ही कंबुचाच पिला, सगळ्यात महत्वाचं लोकांना कंबुचाच पाजला. तुमच्या घरी कोण पाहुणे आले, अजून कोण आलं तर त्याला कंबुचा दाखवा. आणि कंबुचा नक्की आवडतो, रिझल्ट त्याचे भरपूर चांगले आहेत. याच्यासोबत अजून एक प्रोडक्ट धिंगाणा घालते, सिटोपॅन. हे जे सिटोपॅन प्रोडक्ट आहे कफ सिरप आहे. आणि या कफ सिरप मध्ये काय टाकलंय, त्रिकूट, सगळ्यात महत्वाचं. ओके, आणि त्रिकूट तर आहेच आहे, पण सोबत हळद टाकली, मध टाकलाय, आणि सीतोफलादी चूर्ण टाकलंय. त्यामुळे ज्यांना वारंवार सर्दी होते, कफ होतो, आता आलाय बघा करोना सारखा व्हायरस, सिटोपॅन घराघरात जाईल, स्पिरुलिना घराघरात जाईल. आतापासून सप्लाय करा, मेडिकलवाले पकडा सगळे. ओके, आणि मग सिटोपॅन कंपल्सरी घरात असायला पाहिजे. सर्दी दिसली की सिटोपॅन प्यायचं. ओके, पोट दुखायला लागलं तरी सुद्धा सिटोपॅन चालू शकतं. जुनाट खोकला सुद्धा बरा करतं. सिटोपॅन 10चा बॉक्स घेऊन ठेवा घरामध्ये, असा पटापट जायला लागेल. त्याच्यामुळे मार्केट आपल्याकडे प्रोडक्ट रेडी आलंय, लोकांना दाखवायला सुरुवात करा. जुनाट खोकले पण हे सिटोपॅननी बरे होतात. दिवसातनं 3दा पहिला सांगा, सकाळ, दुपार, संध्याकाळ. एक बॉटल संपायच्यात, खोकला बिकला सगळं गायब, कफ गायब, सर्दी गायब. त्याच्यामुळे हे प्रोडक्ट चालवा. ब्राह्मी आहे. आता आपल्याकडे आयुर्वेदिक सिरीज मधले प्रोडक्ट आहेत ब्राह्मी, आणि या महिन्यात तर एक ऑफर आहे, 2 ब्राह्मी टॅबलेट घेतल्या तर तुम्हाला एक ब्राह्मी पावडर फुकट आहे, सगळ्यात महत्वाचं. आणि ही जी ब्राह्मी आहे, ही ब्राह्मी कोकोजी सारखं काम करते. जी मुलं 10वीला आहेत, जी मुलं 12वीला आहेत, ओके, जे मुलांना LKG UKG इंग्लिश मिडियमला टाकली आहेत, ताणतणाव वाटतो, मुलं चिडचिड करतात, त्या सगळ्यांना बुद्धिवर्धक, टेन्शन मुक्त करतं, मेमरी चांगली वाढवतं, आणि कॉन्सन्ट्रेशन, फोकस, फोकस तुमचा वाढवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं ब्राह्मी खूप मदत करायला लागेल. इवन ब्राह्मी तुम्हाला शांत झोप येते, तुमच्या केसासाठी सुद्धा चांगली आहे, आणि डायजेशनला सुद्धा ब्राह्मी भरपूर मदत करतं. आणि ह्याच्यात अजून एक काय सगळ्यात महत्वाचं, की ही अगदी लहान बाळापासून मोठ्या माणसापर्यंत सगळ्यांना चालतं. मेमरी सगळ्यांना चांगली चांगली असायला पाहिजे. 2 ब्राह्मी टॅबलेटवरती एक ब्राह्मी पावडर फ्री दुधात टाकून सुद्धा संध्याकाळी पिऊ शकता, काय सुद्धा नुकसान नाही. त्याच्यासोबत आले अश्वगंधा. अश्वगंधामध्ये सुद्धा ऑफर आहे, 2 टॅबलेट घेतले की एक अश्वगंधा पावडर फ्री.
अश्व म्हणजे घोडा, गंध म्हणजे वास. अश्वगंधा कशाला? एनर्जी, जोश, उत्साह. तेवढंच नाही, डायबिटीस कंट्रोलमध्ये करतं, फुफ्फुसा करता चांगलं आहे, स्टॅमिना करता चांगलं आहे, मसल क्रॅम्प ज्यांना येतात, जी लोक जिम लावतात, वर्कआउट करतात, मॅग्नेशियम ज्यांचं कमी होतं बॉडीतलं त्यांना मसल क्रॅम्प येतो, मग फ्रोझन शोल्डर होतं, मग गुडघा कटकट वाजायला लागला, मला मांडीच घालता येत नाही, माझं दुखतंय सगळं, आ औच, आयोडेक्स कशाला? अश्वगंधा खाऊ दे ना. मग हे अश्वगंधा खाल्लं तर तुमचं सगळं जीवनातला आनंद परत मिळायला लागेल. आणि मानसिक विचार, तुमच्या मानसिक, जर मन कमजोर झालं असेल तर तुम्हाला अश्वगंधा पाहिजे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं फ्रेश वाटाय, रिफ्रेश एनर्जी करायची असेल तर अश्वगंधा तुम्हाला चांगल्यात चांगलं मदत करेल. 2 बॉटलवरती 1 बॉटल फ्री आहे या महिन्यामध्ये, धमाका करा. त्याच्यानंतर आले वेलनेस, दिल की धडकन, अर्जुना. अर्जुना हे आहे ना, अर्जुन साल, हे तुमच्या हृदयाकरता खूप चांगलं आहे. ज्या लोकांना हार्टचा प्रॉब्लेम येतो, ज्या महिलांना मासिक पाळीचे प्रॉब्लेम आहेत, ब्लिडिंग जास्त होत राहतं, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन आहे, हे अर्जुना टॅबलेट पण आहे, अर्जुना पावडर पण आहे. सगळ्यात महत्वाचं, टॅबलेट सकाळी संध्याकाळी तुम्ही खाऊ शकता, पावडर तुम्ही गरम पाण्यात टाकून पिऊ शकता. अश्वगंधा सुद्धा जसं आहे तसंच अर्जुना सुद्धा तुम्हाला चांगल्यात चांगली मदत करायला लागेल. हृदयाकरता खूप चांगला आहे, युरिनरी ट्रॅक करता अर्जुना खूप मदत करायला लागेल. ज्यांचं हृदय कमजोर झालंय, छातीत चमकतं, दम लागतो, धाप लागतं, त्यांना अर्जुना देऊ शकता. त्याच्यामुळं आपणी हर धडकन जिवंत बनाय, तुमचं असं मस्त वाटायला पाहिजे. त्याच्याकरता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं अर्जुना, ज्या लोक हार्ट पेशंट आहेत, बीपीचे पेशंट आहेत, कोलेस्ट्रॉलचे पेशंट आहेत, वजन वाढलंय, ह्या सगळ्यांना अर्जुना द्या. आज का अर्जुन, त्याचा जागा होऊ द्या आतमधला. त्याच्यामुळं हे टॅबलेट तुम्ही देऊ शकता. आवळा पावडर, आवळा पावडर सगळ्यात महत्वाचं एक लक्षात ठेवा. जेव्हा आपण आपल्या बॉडीमध्ये, आता काय झालंय, आपल्या बॉडीमध्ये आपण जेवलो, आपण जेवल्यानंतर आपण श्वास घेतला, जेवलं की अंगातली एनर्जी वाढली, एनर्जी वाढली रे वाढली की लगेच CO2 पण तयार होतो. म्हणजे मी आज जेवलेलं जेवण परत पचवताना 10 अग्नी प्रदीप्त होतो, आणि अग्नी जळाला की आतमध्ये धूर होतो, म्हणजे कार्बन डायऑक्साईड तयार होतो. कार्बन डायऑक्साईड तर वरनं बाहेर नाही तर खालनं बाहेर लागेल. त्याच्यासोबत बॉडीत चालले फ्री रॅडिकल्स. फ्री रॅडिकल्स म्हणजे काय? अनहेल्दी बॅक्टेरिया, अनहेल्दी व्हायरस बॉडीमध्ये गेला. आता हा जर गेला तर तो बाहेर निघतच नाही बरं का. बॉयलर चिकन, व्हायरस बाहेर जात नाही. भेसळ दूध, कचरा बाहेर जात नाही. भेसळ तेलातली बाहेर जात नाही, ती बॉडीमध्ये स्टकअप होते. आणि मग फ्री रॅडिकल्स बॉडीतनं बाहेर पडलेच नाही तर आपण म्हणतो एवढा चांगला दिसतोय, तुझं आउटपुट का येत नाही, 1 तारखेला पीव्ही का करत नाही, अभ्यासात तुला मार्क का पडत नाही, स्वयंपाक चांगला का होत नाही, फोकस का नाही, कारण त्याच्या बॉडीमध्ये फ्री रॅडिकल्स. वेड्यासारखं का करायला लागलाय? याच्यासाठी तुमच्या बॉडीत पाहिजे अँटीऑक्सिडंट, म्हणून खायचंय आवळा. आवळा, चिंच, संत्री, मोसंबी, सिट्रस फूड. आवळा खाल्ला की केस आवळतात, आवळा खाल्लं की दात आवळतात, आवळा खाल्लं की ती त्वचा लूज सुटलीये, सुरकुत्या पडायला लागलेत, आवळा खाल्ला की तुमचं केस घट्ट व्हायला लागतात. आवळा म्हणजे आवळा, सगळंच आवळा. त्याच्याकरता आवळा पावडर दररोज सकाळी जर तुम्ही खाल्ली तर तुमचे केस, दात, त्वचा घट्ट राहते, सगळ्यात महत्वाचं. त्यामुळं हे व्हिटॅमिन सी बॉडीमध्ये जाऊ द्या. आवळा पावडर तुम्ही वापरू शकता, सगळ्यांना चालायला लागेल. आणि आलंय पोरिया यस. पोरिया यस एक पाईन रूट आहे, अश्वगंधा का झाडांचं मूळ आहे. असं पोरिया यस एक सुद्धा एक प्रकारचं झाडाचं रूट आहे. आणि हे काय करतं माहितीये का? स्टॅमिना वाढवतं, ऊर्जा वाढवतं, तुम्हाला पॉवरफुल बनवायला लागेल. आणि हे जे पोरियस आहे हे अंगातलं वॉटर रिटेन्शन कमी करतं, किडनी करता खूप चांगलं आहे. जी लोक थुलथुलीत वाटतात, ओके, ज्यांच्या किडनीमध्ये प्रॉब्लेम सांगितलाय, वॉटर रिटेन्शन जास्त होतं, यांना पोरियायस खायला द्या, भरपूर फायदे होतात. इवन डॉक्टर लिम सर सुद्धा सांगतात, ज्यांना फुफ्फुसाचा कुठला न्यूमोनिया झालाय, ओके, सर्दी आतमध्ये साठते, कफ बाहेर पडत नाही, त्यांना पोरियायस खायला द्या. हे खूप चांगलं आहे. त्याच्यामुळे ट्रान्सफर आपले सोप आलेत, जसा असतो ना पिअर सोप, तसा ट्रान्स गॅनोडर्माचा सोप आपल्याकडे आलाय. जंटल ऑन ऑल स्किन टाईप, स्मूथ रिफ्रेशिंग फिलिंग, लॉक्स इन मॉइश्चर, तुमच्या
त्वचेला तजेलदार बनवायला लागेल. मग थोडक्यात हे ब्रँड बदला, ब्रँडेड व्हा, घरात सगळं वापरा. राजांनो, हे प्रोडक्ट आपण का खायचे रे? आपली तब्येत चांगली राहावी म्हणून. इन्व्हेस्ट इन युअर हेल्थ. नाही निर्मळ जीवन काय करील साबण, नाही निरोगी जीवन. लोकांना निरोगी करायचं चाललाय आणि तुम्हालाच बीपी शुगर झालाय, दम लागतोय, दाप लागते, पोट दुखते, बायको काहीतरी म्हणते ना, काय असं झालं? कारण मी फूड सप्लिमेंट खाल्ल्याच नाही डीएक्सनच्या. फूड सप्लिमेंट आर मच चिपर दॅन हॉस्पिटल बिल. जे लोक एका वर्षात दवाखान्यात गेले होते त्यांनी किती पैसे घालवले विचारा. तेवढे पैसे लागतात का इकडं? अजिबात लागत नाहीयेत. खूप कमी पैसे लागतात. तुम्ही जेवढे पैसे एफडी कराल त्या एफडीच्या व्याजावरती डीएक्सन तुमचे पैसे म्हातारपणाचे सुरक्षित ठेवल. आता जर मी विचार केला की महिना 1-2 हजारचे प्रोडक्ट डीएक्सनचे मी घरात खातोय आणि तुमचे जर म्हातारपणातले 10 लाख रुपये वाचले तर 10 लाख रुपयाचं मंथली व्याज किती झालं असतं बघितलं का? 10,000 रुपये झालं असतं. 2 हजारात काम वाचलं, 10 लाख सेफ राहिले, दवाखान्याला पैसेच नाही गेले. याचा विचार कोण करणार? प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. त्यामुळे तुम्ही, तुमची मिसेस, तुमची मुलं, आपले आई वडील निरोगी राहण्याकरता डीएक्सनचे प्रोडक्ट भरभरून वापरा आणि मग एकमेकांना सांगायला सुरुवात करा. ऍड अ न्यू करिअर. तुम्हाला असा काही छोटासा प्रोडक्ट दाखवू का ज्याने तुमची तब्येत चांगली राहते? आणि तब्येत चांगली राहण्याकरता फार महाग पण प्रोडक्ट नाही. तुम्ही तुमचं स्वतःचं हेल्थ डिस्काउंट कार्ड काढा आणि हा फॉर्म जर तुम्ही भरला तर आपले प्रोडक्ट तुम्ही वापरू शकता. तुम्हाला छान वाटलं तर लोकांना सांगू शकता. इथून तुम्हाला घर बसल्या व्यवसाय करायची संधी मिळेल. जी संधी इंटरनॅशनल बिझनेस करायची संधी मिळवून देते. तुम्हाला मालक बनवते, तुम्हाला नोकर बनवत नाही. आपले मिस्टर कामाला जातात आणि किती पैसे घरी येतात, त्यात आपली स्वप्न पूर्ण झाली का? होणार आहेत का? नाही होतंय. मग आपण म्हातारा झालं की ते माझी लाईफस्टाईल मेंटेन करू शकतो का? वय 60 झाल्यावरती पगारच संपला, मग काय करणार? आतापासून जागे व्हा. त्यामुळं जागा हो माणसा, संधीही अमोल, तुझ्या जीवाचं लाखाचं रमोल. तुझ्यासाठी देव डॉक्टर लिम झाला, डीएक्सन आला रे, डीएक्सन आला. हे जर तुम्ही सांगत सांगत लोकांना सुटला, काय व्हायला लागेल धमाल. माझ्या घरात रिएक्शन महिन्याला काय लागतं? मी चहा पितो, दात घासतो, साबण लावतो, तेल वापरतो, माझं पोरग कोकोजी लागतं, मला तोंडाला लावायला बॉडी लोशन लागतं, मला अंगाला लावायला टाल्कम पावडर लागते. काय लागतंय ते बघा, कुटुंबाला काय लागतंय ते बघा, आणि मी ते डिस्काउंट मध्ये घ्या. डिस्काउंट मध्ये घेतलं, मला आवडलं, मी शेअरिंगला गेलो आणि शेअरिंग करता करता मी कंझ्युमर तयार केले. किती कंझ्युमर? रोज एक कंझ्युमर तयार घडू शकतो. 4 लोकांना भेटला, एक कंझ्युमर मिळायला लागेल. महिन्यात 30 कंझ्युमर झाले. 30 कंझ्युमरनी 300 पीव्हीचा माल घेतला. स्वतःचे पीव्ही 9,000 होतील दादांनो. आई कुठं तुम्ही? आणि आयुष्य एकदाच आहे रे. श्रीमंत कधी व्हायचं? 4 चाकी गाडी कधी घ्यायची? 1-2 किलो सोनं कधी घ्यायचं? मुलांना चांगलं कधी शिकवायचं? वर गेल्यावर अर्ध लाईफ झालंय. जागे व्हा. आणि हे जे तुम्हाला चांगलं लाईफ भेटलं, शेअरिंग करा. शेअरिंग करा, दान वाढवा, लोकांच्याकडे जा. आणि मग हे करण्याकरता 1 तारखेलाच माल भरायचा 3,000 पीव्हीचा, आणि बघता बघता तुमचे 9,000 पीव्ही व्हायला लागतील. ज्यांना 3,000 पीव्ही करायला महाग वाटायचं, कारण ते 30 तारखेला करायचे, 1 तारखेला केले तर तिप्पट बिजनेस 9,000 पीव्ही व्हायला लागतील. आणि जे तुम्ही केलं असं 6 लोकांच्याकडनं करून घ्यायचं. 1, 2, 4, 6 महिन्यात, 3 महिन्यात, 2 महिन्यात जर तुम्ही केलं तर हे करता करता आपल्या घरात पैशाचा पाऊस येऊ शकतो. एक लक्षात ठेवा, फक्त लक्ष्मीपूजन नाही, तुमच्या घरात दररोज नोटा येऊ शकतात. फक्त तुमचे विचार श्रीमंत असायला पाहिजे. विचार भुरटे, कंजूस, झिंगूर विचार करायचे नाही. विचार उच्च करायचे. कारण तुमचं कर्म मोठं करा, आपोआप सगळं काय घडायला लागेल. तब्येत चांगली बनवा, लोकांना सांग सुटा, आणि पहा किती बिझनेस आपल्या पुढ्यात आहे. कॉफीचं मार्केट किती आहे? 25,000 करोड. त्यामुळे तुमचा बिझनेस रोटेट व्हायला पाहिजे आणि टर्नओव्हर वाढायला पाहिजे. आपण कंपनीत काम करतो माथाडी कामगार म्हणून, रोजगारी म्हणून, गवंडी म्हणून, बिगारी म्हणून. याकरता आई बापांनी जन्म नाही घातला. त्यांना वाटतं माझं लेकरू श्रीमंत व्हावं, माझ्या घरी पैसे हवेत. बायकोला वाटतं माझा नवरा कोणतरी मोठा व्हावा, नवऱ्याला वाटतंय बायकोला काहीतरी मोठं बनावं. त्याच्याकरता बिझनेस करा. चहाचं मार्केट 10,000 करोड रुपयाचं आहे. टूथपेस्ट मार्केट 12,000 करोड रुपयाचं आहे. त्यामुळे तुम्हाला मी एक स्टोरी सांगतो आता. स्टोरी काय माहितीये का? रामायणातली स्टोरी आहे. एक होता रावण. रावणाचा भाऊ कोण होता रे? एक कुंभकर्ण आणि एक बिभीषण.
विभीषण सद्विचारी होता, पण कुंभकर्ण लय डेंजर होता. तो म्हणला मला रावणापेक्षा लय मोठं व्हायचंय, रावण किरकोळ आहे. आणि रावणाचा तो थोरला भाऊ होता. आता मोठं व्हायचंय तर मग तो तपश्चर्याला बसला आणि त्यांनी प्रसन्न केलं ब्रह्मदेवाला. आता ब्रह्मदेव म्हणे की रावणानेच एवढं आपल्याला मागून घेतलंय, हा तर आपल्याला लय बेकार हाल करणार. आता काय करायचो? ब्रह्मदेवाला टेन्शन आलं. मग त्यांनी सांगितलं सरस्वती मातेला, एक काम कर, हा जेव्हा काय वर मागेल ना त्याच्या जिभेवर जाऊन बस. त्यामुळे त्याची जीभ जड झाली आणि तो काय मागणार होता कुंभकर्ण? इंद्रासन. पण त्यांनी जीभ जड झाल्यामुळे काय म्हटला, मला निद्रासन द्या. आणि ते झोपायला लागलं 6 महिने. मग तुम्ही काय मागितलं, इंद्रासन का निद्रासन मागितले? का झोपताय एवढे? का काम होत नाही? का लवकर उठत नाही? मार्केट किती आहे? न्यूट्रास्युटिकल 15,000 करोड, आयुर्वेदा 1,50,000 करोड, सॉफ्ट ड्रिंक 65,000 करोड, गोड तेल 3 लाख करोड, डिटर्जंट मार्केट 50,000 करोड, ब्युटी सोप 80,000 करोड, 7,07,000 करोडचा बिझनेस आजूबाजूला पडतोय. आणि मी झोपा काढतोय. मी प्रोडक्टच महाग आहे. अरे भाऊ, तुझे विचार सुधार ना. कंपनी तुला मालक करायची आलीये, तुला नोकर ठेवलेला नाहीये. ओके. सगळ्यात महत्वाचं, बिझनेस पार्टनर कसा पाहिजे? आपली पात्रता तरी होती का डॉक्टर लिमचं पार्टनर व्हायचं? शून्य ऑफिस आपल्या करता केलंय, बानरचं केलंय, वाकडेवाडी ऑफिस आपण केलंय. ही आपली स्वतःची ऑफिस आहे. डीएक्सएन कंपनी करता आपण काम करत नाही, आपण काम करतोय आपला ब्रँड बनवायला. ही माझी कंपनी आहे. डीएक्सएन मला सपोर्ट करता आलंय, ते करता आलं पाहिजे. आणि मार्केटिंग प्लॅन, बिझनेस आपल्या नासानासात भिनायला पाहिजे. बायका पोरांच्या सहित बिझनेस आला पाहिजे. रिटेल प्रॉफिट 25%. दुकानदाराकडे जाऊन फिरा मार्केटमध्ये, कपड्याच्या, भांड्याच्या, कोणाच्याही 10% मार्जिन. रात्रंदिवस नवरा बायको खपतात. 5-5, 10-10 लाखाचा माल दुकानात भरलाय. दुकानं चालत नाहीयेत, उधारी किती आहे, किती जण बंद पडले. तुम्हाला टेन्शन नाहीये, कसलंच टेन्शन नाहीये. त्यामुळे रिटेल प्रॉफिट 25% आहे आपल्या नावाने. 1,35,500 रुपयाची एफडी केली. एफडी तरी कॅश करा. ओके. ग्रुप बोनस 6% पासून स्टार्ट होतोय. आणि अख्खा बोनस 71% पैसे दिले डॉक्टर लिम सरांनी आपल्याला. एन कॅश करा. 7% पैसे वाटतात नोकरीमध्ये सगळ्या कामगारात मिळून. तिथे कबड्डी खेळतोय आपण दररोज 10 तास. 71% पैसे डॉक्टर लिम देतात, मला 2 तास वेळ मिळत नाही. ह्याची मला काहीतरी वाटायला पाहिजे, ज्यानाची नाही मनाची तरी. त्यामुळे कामाला लागा, काम करायला शिका. 20,000 पीजीपीचा टर्नओव्हर द्यायला शिका. 50,000 ते 60,000चा टर्नओव्हर तुम्ही घरात बसून देऊ शकता. ऑनलाईन बिझनेस मध्ये येऊन हे काम करा, याची मास्टर कॉपी बनवा. मी जसं केलं तसं मार्केटमधनं करून घेऊ शकता. आणि हे जर तुम्ही केलं तर फक्त 9 महिन्यात किंवा 12 महिन्यात तुमचा ग्रुप व्हॉल्यूम जाऊ शकतो 2,60,000 पीबी. ओके. फक्त 20,000 पीजीपी तुम्हाला करता आले पाहिजे. आणि हे तुम्हाला 6-7 लोकांच्याकडनं करून घेता आले पाहिजे. एवढं एकच मार्केटिंग प्लॅन आहे. बाकीचं सांगायची काय सुद्धा आवश्यकता नाहीये. आणि जर तुम्हाला फक्त स्वतःचे 20,000 पीजीपी करता आले तर तुमचं दर महिन्याचं घरातलं प्रोडक्ट घ्यायचं फ्री पण झालं. आणि तुमचा प्लॅन पण फ्री झाला. आणि 1 वर्षभराच्या आत मंथली 50,000 ते 60,000 रुपये चालू जर होत असतील तर मी कामाला जातोय, बायको कामाला जाते, पोरं कामाला जात आहेत, काय चाललंय काय? अरे, मराठी मर्द मावळे आटके बार झेंडे लावायला गेले होते आपण. आपण आपल्या घरात झेंडा लावू शकत नाही नोकरीमध्ये. इथं या, कामाला सुरुवात करा. आणि फक्त तुम्ही 12 लीडर जर तयार केले, 12 लीडर 20,000 पीजीपी बनवणारे, तर 1.5 करोड रुपयेपर्यंत टर्नओव्हर जाऊ शकतो. एवढं काम होऊ शकतं. त्यामुळे आपलं एकच काम आहे, जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये मला माझा ग्रुप व्हॉल्यूम इंडिव्हिज्युअल 20,000 पीजीपी वरती घेऊन जायचंय. आणि मला क्वालिफाय व्हायचंय गोवा आणि दुबई ट्रिप करता. हे आपण करूया. त्यामुळे पहिलं काम 3,000 पर्सनल पीवी मी करणं आणि माझ्या टीम मध्ये 20,000 पीजीपीवी गोळा करणं, हे सगळं मला करत राहायचंय. मी जर 20,000 पीजीपीवी केल्या जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये, तर कंपनी मला 3,000 रुपयाचे गिफ्ट घरी पाठवणार आहे. हे गिफ्ट काय ते समोर दाखवले मी तुम्हाला स्क्रीनवरती. हे गिफ्ट बघून घ्या, कामाला सुरुवात करा. आणि एक लक्षात घ्या, आयडेंटिफिकेशन ऑफ मायक्रो एंटरप्रिनर, मालक बनवण्यासाठी डीएक्सन तुम्हाला मदतीला आलंय. त्यामुळे तुमच्यातला मालक जागा करा. रोज 1-2 तास तुम्ही स्वतःची इंडस्ट्री तयार करताय, या या उद्देशाने मार्केटला जा. प्रोडक्ट विकायला आपण नाही जाते, आपण आपल्या करता एक बिझनेस पार्टनर शोधायला चाललोय. त्यामुळे मान सन्मान मिळायला लागेल. हे टीम मध्ये डुप्लिकेट करा, रिअल हार्डकोर नेटवर्कर बनायला सुरुवात करा. ऑफर किती धिंगाणा लागलेत बघा आता. ऑफर नंबर पहिली 31 जानेवारी पर्यंत वाढवली. 10 आरजीएलच्या जोड्या घेतल्या तर एक आरजीएल 90-90 फ्री.
5 मोठ्या मॉरंजी घेतल्या तर एक मोठी मॉरंजी फ्री. 5 न्यूट्री कोकोनट ऑइल घेतले 500 मिलीचे तर एक कोकोनट ऑइल फ्री. 5 मोठ्या स्पिरुलिना घेतल्या तर एक मोठी स्पिरुलिना फ्री. 10 छोट्या स्पिरुलिना घेतल्या तर एक छोटी स्पिरुलिना फ्री. 10 पेस्ट घेतल्या तर एक पेस्ट फ्री. आता मला सांगा, हे घेतलं, आपल्यातला असा कोण डिएक्शनचा माणूस आहे जो 10 पेस्ट खरंच विकू शकत नाही? 100% जातील. 10 स्पिरुलिना विकू शकत नाही, 100% जातील. केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. घ्या, परचेस करा, ऑफर पण मिळायला लागेल, तुमचं काम व्हायला लागेल. ऑफर नंबर 2. काय ऑफर नंबर 2? 2 अश्वगंधा टॅबलेट घेतल्या तर अश्वगंधा पावडर फ्री. 2 ब्राह्मी टॅबलेट घेतल्या तर ब्राह्मी पावडर फ्री. 3 त्रिफळा घेतल्या, 3 त्रिफळा, त्रिफळा किती रुपयाला माहितीये का तुम्हाला? 240 रुपयाला आहे. 3 त्रिफळा घेतल्या तर तुम्हाला आवळा पावडर फ्री. 2 2 in 1 कॉफी घेतल्या तर एक शुगर फ्री, कोकोनट शुगर फ्री. 2 मसाला टी घेतल्या तर एक जागरी पावडर फ्री. किती वेळा घ्या, ऑन द स्पॉट आहे स्टॉक पॉइंटला. 1 महिनाभर वाट बघायची काही गरज नाही. फक्त त्याला घेताना 2 घ्या, मला मला इमिजिएट ऑफर पाहिजे. इमिजिएट ऑफर मिळायला लागेल, ती लगेच मिळते. एवढंच नाही तर तुम्ही जेवढे नवीन लोक यामध्ये घेऊन याल, 3000 पीवीनी, 1500 पीवीनी जे लोक तुम्ही जॉईन कराल, त्यांना 2 कॉफीचे मग डिएक्शन स्टिकरवाले आणि 2025 टेबल कॅलेंडर आहे. जे लोक 3000 पीवी करतील त्यांना 2 कॉफीचे मग आणि एक डिएक्शनचा टी शर्ट आहे लोगोवाला मस्तपैकी. जे 5000 पीवी करतील त्यांना 2 कॉफीचे मग आणि एक जर्किन आहे, जॅकेट. हे जॅकेट पावसाळ्यात चालतं, हे जॅकेट थंडीमध्ये सुद्धा चालतं. हे तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि एवढंच नाही तर आता या रविवारी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं, वाकडेवाडीमध्ये एक मीटिंग आहे. ही मीटिंग अटेंड करायला अजिबात चुकवू नका. जर तुम्हाला ही मीटिंग चुकवली तर अवघड होईल, कारण रितू त्रिवेदी आणि नरेंद्र त्रिवेदी लखनौचं कपल येते, जे आहे एक्झिक्युटिव्ह क्राऊन डायमंड. तिकीटची किंमत आहे 50 रुपये. या लोकांचं फ्लाईट आहे 5 वाजता, त्यामुळे त्यांना 3 वाजता हॉल सोडायचा आहे. त्यामुळे बरोबर 11 वाजता मीटिंग स्टार्ट व्हायला लागेल. तुम्ही 10:30 वाजता तिथं मीटिंगला आला पाहिजे. आणि हॉल तुडुंब करा, कारण ह्या मॅडम ज्या बोलतील ना, त्या तुम्हाला तुमच्या डोक्याच्या शिट्ट्या काढणाऱ्या स्पीच असेल. त्यामुळे जबरदस्त बोलतात, कारण ह्यांचा मंथली चेक 2.5 लाखाच्या आसपास चाललाय. आणि खूप साधी माणसं आहेत, पण हार्ड कोर नेटवर्कर आहेत. ते स्वतः स्टॉकिस्ट पण आहेत. लखनौमध्ये 3 मजली घर बांधले, मुंबईत एक फ्लॅट आहे, 2 फ्लॅट भाड्याने दिले आहेत, 2 मुलं आहेत, एक मुलगी आहे. एवढं सगळं करून त्यांनी डिएक्शन उभं केलंय. तरी ऐकायला तुम्ही नक्की हजर राहा. हे सगळं होतं आपली आजची मीटिंग.